ठाण्यातून नरेश मस्केंना उमेदवारी दिल्यानं नवी मुंबईतील भाजपाचे कार्यकर्ते नाराज। संजीव नाईक यांना उमेदवारी न दिल्यानं पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। सातारा आणि म्हाडा मतदारसंघावर देवेंद्र फडणवीसांचं विशेष लक्ष। फलटण, पाटण आणि सातारा शहरात सभा घेणार। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भारती पवारांचं देवदर्शन। चांदीचा गणपती, कपालेश्वर मंदिर आणि काळाराम मंदिरात दर्शन। वडिलांचं छत्र हरपलं तेव्हापासून भारती पवारांचा संघर्ष, त्यांचा नक्कीच विजय होईल। केंद्रीय मंत्री भारती पवारांच्या मातोश्रींची भावनिक प्रतिक्रिया। शिवसेनेच्या हेमंत गोडसेंचं जोरदार शक्ती प्रदर्शन। इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवीपासून नाशिक शहरापर्यंत महाविजय रॅली संपन्न। मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांचा सहभाग। नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या उमेदवार भारती पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल। नाशिकमध्ये महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भारती पवारांचं देवदर्शन। चांदीचा गणपती, कपालेश्वर मंदिर आणि काळाराम मंदिरात दर्शन। वडिलांचं छत्र हरपलं तेव्हापासून भारती पवारांचा संघर्ष सुरू। भारती पवारांच्या मातोश्रींची भावनिक प्रतिक्रिया। पूर्ण ताकद लावून नाशिकमधून हेमंत गोडसेंना निवडून आणू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार। सांगलीचा उमेदवार न्यूज चॅनलच्या माध्यमातून कळला। सांगलीचा निर्णय चर्चेविना झाला। सांगलीवरून पवारांच्या उद्धव ठाकरेंना कानपिचक्या। सांगलीबाबत शरद पवारांनी मांडलेली भूमिका योग्यच। सांगलीच्या जागेसंदर्भात नाना पटोलेंचा पवारांना दुजोरा। अजितदादांनी शरद पवारांच्या पक्षबदलाच्या तारखा वाचून दाखवल्या। साहेबांनी अनेकदा पक्ष बदलला। अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल। इंदापूरच्या सभेनंतर गाडीत बसल्यानंतर अजित पवार यांनी काढला स्वतः सेल्फी। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे गाडीत असताना सेल्फी काढला। कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। मुख्यमंत्री शिंदेंचं मनसे आणि राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कल्याण डोंबिवलीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंनी घेतलं फडके रोड इथल्या गणपतीचं दर्शन। श्रीकांत शिंदेंसाठी आयोजित रॅलीत मोठ्या संख्येनं नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा सहभाग। ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। मुख्यमंत्री शिंदे, महायुतीतील नेते आणि कार्यकर्ते शक्ती प्रदर्शन करणार। माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी। दिंडोरी लोकसभासाठी अपक्ष म्हणून भरला उमेदवारी अर्ज। ही निवडणूक जनतेने आणि शेतकऱ्यांनी हातात घेतली, तेच ठरवतील कोणाला निवडून द्यायचं। हरिश्चंद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। कोल्हापुरात विश्वजित कदम यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। सांगलीबाबत नाही तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मदत करण्यासाठी चर्चा झाली। विश्वजित कदम यांची माहिती। उद्धव ठाकरेंच्या स्वभावामुळे आमचे 1 लाख मतदान वाढणार। आमदार नितेश राणेंचा टोला। प्रत्येक गोष्टीवर संशयानं पाहणारी संजय राऊतांची सवय। निवडणूक आयोगानं आपल्याप्रमाणे वागा असं राऊतांना वाटतं। मतदानाच्या टक्केवारीवर राऊतांनी केलेल्या टीकेला आमदार नितेश राणेंचं प्रत्युत्तर। जालन्याचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवेंच्या कुटुंबाचा डोर टू डोर प्रचार। रखरखत्या उन्हात दानवेंच्या पत्नी, कन्या आणि सुनेकडून प्रचार सुरू। सुनेत्रा पवारांविरोधात जाणीवपूर्वक फेक व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहेत। रोहित पवारांच्या माध्यमातूनच असे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा गंभीर आरोप। नाना पटोलेंचे भाजपबरोबर असलेले संबंध उघड झालेत। त्यांच्यावर लक्ष ठेवत काँग्रेसनं योग्य तो निर्णय घ्यावा। प्रकाश आंबेडकरांचा पटोलेंवर निशाणा। काँग्रेसला मान्य असल्यास येणारी विधानसभा एकत्र लढू। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काँग्रेसला सँडविच व्हायचं नसेल तर त्यांनी आमची ऑफर स्वीकारावी। प्रकाश आंबेडकरांची ऑफर। गेल्या 10 वर्षात राजकीय हत्या होऊ दिली नाही म्हणजे विनायक राऊतांकडे पोलीस खातं आहे का? खासदार या पदाची जबाबदारी विनायक राऊतांना माहिती नाही। विनायक राऊतांनी केलेल्या टीकेला नारायण राणेंचं प्रत्युत्तर। सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी इंदापूरच्या शेळगावमध्ये अजित पवारांची सभा। हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे सभेसाठी उपस्थित। संजय निरुपम यांना शिवसेनेत घेताना त्यांची मोदींबद्दलची मतं तपासून पाहावीत। शिवसेनेची लोक आणि भाजपचे लोकही त्यांना स्वीकारणार नाहीत। कंबोज यांनी जहाल पद्धतीने त्यांना विरोध केला। निरुपम यांच्यावर अमोल कीर्तीकरांची प्रतिक्रिया।
वडील म्हणून 1000 वेळा पाया पडू शकतो, त्यांच्या दृष्टीने ते योग्य असतील, माझ्या दृष्टीने मी योग्य. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारासोबत राहण्याचा निर्णय. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांची वडील गजानन कीर्तीकर यांच्याबाबत प्रतिक्रिया. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर आणि भूषण पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन घेतली आदित्य ठाकरेंची भेट. दिल्लीवरून 6 जणांचं पथक मावळ लोकसभेत येतं, यातूनच बारणेंवर महायुतीचा विश्वास राहिला नाही हे स्पष्ट होत आहे. मावळ लोकसभेचे मवियाचे उमेदवार संजोग वाघेर यांची टीका. अब की बार फिर से अप्पा बारणे खासदार असा नारा बारणेंनी स्वतःसाठी दिला असला तरी जनतेनं अब की बार महाविकास आघाडीचे उमेदवार हे ठरवलंय. संजोग वाघेरेंकडून आपल्या जिंकण्याबद्दल विश्वास व्यक्त. नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवारांची रॅली. ठाकरे गटाच्या कार्यालयासमोर रॅली येताच ठाकरेंच्या सैनिकांची मशाल पेटवून घोषणाबाजी. माळशिरसच्या श्रीपूर इथं महायुतीचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सभा. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या कवितेनं सभेत हशा पिकवला. भाजप नेत्यांनी प्रज्वल रेवण्णावर बोलावं. भाजपच्या भारतातील सर्वोच्च नेत्यांना येऊन त्यांचा प्रचार केला. चित्रा वाघ यांच्या पॉनस्टार टीकेवर आदित्य ठाकरेंचा टोला. महाराष्ट्र विरोधी कारवाया होत असल्यानं भाजपला एकही मत मिळणार नाही. महाराष्ट्रात 40 जागा मिळणार या अमित शहांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची टीका. उद्धव ठाकरे गटानं त्यांच्या जाहिरातीमध्ये पॉन कलाकाराचा वापर केल्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप. पॉन फिल्ममध्ये काम करणारी व्यक्ती कुणाशी संबंधित आहे का? ही फिल्म बनवणारी कंपनी मातोश्रीवर कुणाशी संबंधित आहे का? चित्रा वाघ यांचे उद्धव ठाकरेंना सवाल. प्रज्वल रेवण्णा किंवा मुलुंडवाल्याबाबत चित्रा वाघ काहीही बोलत नाहीत, पण त्यांची काहीही चूक नाही. सध्या त्या दिल्या भाकरीच्या आणि सांगितल्या चाकरीच्या आहेत. सुषमा अंधारेंची चित्रा वाघ यांच्यावर टीका. प्रज्वलबद्दल पंतप्रधान का बोलत नाहीत? अमित शहा हासनमध्ये का नाही गेले? भाजपनं त्यांना परदेशात जाण्यासाठी मदत केली. चित्रा वाघ यांच्या आरोपानंतर प्रियंका चतुर्वेदींचं प्रत्युत्तर. चित्रा वाघ यांनी किरीट सोमय्यांवर पण आक्षेप घेतला पाहिजे. सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. तर प्रज्वल रेवण्णाचा प्रचार करणाऱ्या मोदींना फुली मारणार का? अंधारेंचा सवाल. भिवंडी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा यांच्याकडून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल. हजारोंच्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.